चला नमस्कार, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या शाश्वत अकॅडमीच्या या युट्यूब प्लॅटफॉर्मला। तर नुकतीच एमपीएससी गट क या परीक्षेची जाहिरात ही प्रकाशित झालेली आहे आणि या वेळच्या परीक्षा पद्धतीमध्ये आपल्याला बरेचसे बदल त्यामध्ये दिसून येत आहेत, बरोबर। आणि सर्वात महत्वाचा बदल म्हणजेच तुम्ही सर्वांनाच माहिती असेल, आतापर्यंत तुम्ही जाहिरात बघून बसले असणार, तर सर्वात महत्वाचा बदल म्हणजेच की या वेळेला परीक्षा ही ऑफलाईन स्वरूपात न होता ऑनलाईन म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, बरोबर। तर यामध्ये असणाऱ्या सगळ्याच प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडतील किंवा मग त्यामध्ये पात्रतेमध्ये काही बदल झालाय का किंवा इतर कुठल्याही गोष्टींमध्ये काही बदल झालाय का, हेच आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचंय। किंवा बरेचसे विद्यार्थी एमपीएससीचे असे राहणार आहेत की जे पहिल्यांदा काहीतरी आज ऑनलाईन प्लॅटफॉर्मला कुठली तरी परीक्षा देत आहेत, बरोबर। तर या विद्यार्थ्यांकरिता एमपीएससीनी काही सवलत दिली आहे का किंवा काही त्यांच्यासाठी काही उपक्रम राबवलाय का, हे सगळंच आपल्याला आजच्या सेशनमध्ये आजच्या लेक्चरमध्ये पाहायचंय। तर बघा, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार एमपीएससी गट क संवर्गातील पदांची जाहिरात ही प्रकाशित झालेली आहे आणि यामध्ये कोणते कोणते पद असणार आहे, तर यामध्ये पहिलं पद आहे उद्योग निरीक्षक, ज्याच्या जागा आहेत 9। दुसरं पद आहे तांत्रिक सहाय्यक, ज्याच्या जागा आहेत 3। तिसरं पद आहे कर सहाय्यक, ज्याच्या जागा आहेत 282 आणि चौथं पद आहे सहाय्यक मोटर वाहक निरीक्षण गट क, याच्या जागा आहेत 461। सोबतच लिपिक टंकलेखक या पदासाठीच्या जागा आहेत 1864। तर ही अशी टोटल 2619 पदांची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे। गट क संवर्गातील पद आहेत आणि जसं तुम्ही यामध्ये बघू शकता की ही परीक्षा या वर्षी संगणक प्रणालीवर आधारित म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्टच्या स्वरूपात होणार आहे आणि अर्थातच आपल्या सर्वांसाठी पहिल्यांदा ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते, कारण या अगोदर जसं तुम्हाला माहिती आहे गट ब गट क एमपीएससी दोन्ही परीक्षा आतापर्यंत ऑफलाईन स्वरूपातच घेत आलेली आहे। तर अर्थातच ही आपल्यासाठी पहिली परीक्षा असणार आहे जी ऑनलाईन स्वरूपामध्ये पार पडेल। तर जाहिरात खूप चांगल्या पदांसाठीची आहे, अर्थातच खूप मोठी संधी आहे आणि त्याचं आपण सोनं करायचंच आहे, त्याचा आपण फायदा घ्यायचाच आहे। तर सर्वात महत्वाचं काय काय पात्रता किंवा त्यासाठी आपल्याला फॉर्म केव्हा भरायचा आहे, तर फॉर्म सुरू होत आहे 27 जून पासून। 27 जून पासून फॉर्म सुरू होत आहे, तर 17 जुलै पर्यंत याची लास्ट डेट असणार आहे, ठीक आहे। तर फॉर्मची लास्ट डेट जी आहे ती व्यवस्थित पाहून ठेवायची आहे, कारण तुम्हाला फॉर्म भरताना याची खूप आवश्यकता पडणार आहे। तर पुढे बघा, आता यामधले जेवढेही पद आहेत त्या पदांसाठीची आपल्याला वयोमर्यादा पाहिजे आहे। तर किमान वयोमर्यादा ही सगळ्यासाठीच सारखी आहे, किमान वयोमर्यादा 19 फक्त कर सहाय्यक या पदासाठी 18 आहे, बाकी सर्वच संवर्गातील पदासाठी सगळ्याच पदांसाठी ही 19 वर्ष आहे, फक्त कर सहाय्यक साठी काय आहे 18 वर्ष, ठीक आहे। नंतर यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जर तुम्ही ओपन कॅटेगरी मध्ये येता तर 38 वर्ष आहे आणि जर मागासवर्गीय आहे, अनाथ आहे किंवा ईडब्ल्यूएस ओबीसी किंवा अनाथ यांना 43 वर्ष आहे वयोमर्यादा, किती आहे 43 वर्ष। नंतर खेळाडूंना सुद्धा 43 वर्ष आहे आणि पुढे इतर सगळ्याच वयोमर्यादा दिलेल्या आहे चार्ट मध्ये, तर तुम्ही आवश्यक आहे तुम्ही बघू शकता ह्या वयोमर्यादा, ओके। पुढे सगळ्यात महत्वाची गोष्ट की बऱ्याच विद्यार्थ्यांना असते की माझ्याकडे टायपिंग सर्टिफिकेट तर नाहीये मॅम आणि मग माझी पदवी तर झालेली आहे, मग मला कोणत्या कोणत्या परीक्षा देता येतील, यामधल्या कोणते कोणते पद कुठल्या पदांसाठी मी इलिजिबल असणार आहे, मी पात्र असणार आहे, हे महत्वाचं आहे। मग लक्ष द्यायचं आहे सर्वांनी की कोणत्या पदांसाठी तुम्ही पात्र राहणार आहात। तर इथे आपल्याला एक शैक्षणिक अर्हता दिलेली आहे। कोणती अर्हता दिली आहे? शैक्षणिक अर्हता। बघा, जर उद्योग निरीक्षक हे पद सोडलं, जर आपण उद्योग निरीक्षक हे पद सोडलं, म्हणजेच उद्योग निरीक्षक पद सोडून तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, सहाय्यक मोटर वाहक आणि लिपिक टंकलेखक या सगळ्याच पदांसाठी शैक्षणिक अर्हता आहे एनी ग्रॅज्युएट, कुठलंही ग्रॅज्युएशन चालणार आहे, एनी ग्रॅज्युएट। आणि उद्योग निरीक्षक या पदासाठी तुम्हाला एकतर इंजिनिअरिंग म्हणजे अभियांत्रिकी विद्यापीठाची पदवी ज्याला आपण म्हणतो ते लागेल किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका म्हणजे डिप्लोमा, टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा पाहिजे किंवा सायन्स मध्ये जर तुमची डिग्री आहे, सायन्स मध्ये जर तुमची डिग्री आहे तर अर्थातच तुम्ही उद्योग निरीक्षक या पदाकरिता अप्लाय करू शकता, ओके।
एकतर इंजिनिअरिंग नाहीतर टेक्निकल डिप्लोमा किंवा सायन्स फील्डमध्ये डिग्री. हे कोणासाठी आहे? फक्त आणि फक्त उद्योग निरीक्षक या पदासाठी. ओके. आणि इतर सर्व पदांसाठी फक्त ग्रॅज्युएशन राहणार आहे. आणि सहाय्यक मोटार वाहक निरीक्षक संवर्गाकरिता अहर्ता कशा पद्धतीने राहणार आहे? महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच एसएससी किंवा शासनाने एसएससीच्या समतुल्य घोषित केलेली अहर्ता आणि म्हणजे तुमची एसएससी परीक्षा जी आहे 10वीची ती पास पाहिजे. दुसरं, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर स्वयंचलित म्हणजे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग यामध्ये किमान 3 वर्षाची पदविका म्हणजेच डिप्लोमा इथे आपल्याला तिथे 3 वर्षाचा लागणार आहे. मिनिमम 3 वर्षाचा सांगितला. कोणतं? एकतर मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग या फील्ड मधला लागणार आहे. ठीक आहे. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग व मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विषयातील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा त्यापेक्षा अतिउच्च अहर्ता धारण केलेला वा केंद्र राज्य शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेला अहर्ता धारण केलेला उमेदवार यासाठी पात्र राहणार आहे. म्हणजे अर्थातच 10वी झाल्यानंतर जर तुम्ही कोणत्या 3 वर्षाचा 4 वर्षाचा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मध्ये कोणता कोर्स असेल किंवा तुमचा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये कुठला कोर्स असेल, डिप्लोमा असेल तर तो आपल्याला चालणार आहे या पदाकरिता. आणखी पुढे काय सांगितलंय बघा. तर यासोबतच ह्या सर्वच डिप्लोमा जे आहेत हे सुद्धा ग्राह्य मानले जाणार आहेत. ओके. तर हे सगळे डिप्लोमा तुम्हाला जे आहेत ते एकदा वाचून घ्यायचे. हे डिप्लोमाचे पद देखील त्यासाठी मोटर वाहक निरीक्षकचे जे पद आहे त्यासाठी हे सुद्धा डिप्लोमा सगळेच चालणार आहेत. ओके. तर अर्थातच तुम्ही स्क्रीनशॉट मधून किंवा मी तुम्हाला पीडीएफ जी आहे याची या पीडीएफ ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सला देऊन देईल किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करायचं आहे. टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला या पूर्ण जाहिरातीची पीडीएफ ही मिळून जाईल. ओके. आणि मी तुम्हाला पीडीएफ ची लिंक देखील शेअर करणार आहे. आता सहाय्यक मोटार वाहक निरीक्षक संवर्गाकरिता अनुभव देखील लागणार आहे. काय लागणार आहे? अनुभव. आता अनुभव कोणता कोणता आहे पहा. स्वयंचलित अभियांत्रिकी व यंत्र अभियांत्रिकी मधील पदवी किंवा अतिउच्च अहर्ता धारण केल्यानंतर मुख्य परीक्षेकरता अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत मोटार वाहने, जड मालवाहू वाहने, जड प्रवासी वाहने यांची दुरुस्ती आणि देखभाल करण्याचा पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून तिथे अनुभव लागणार आहे. आणि यामध्ये किती वर्षाचा आहे? 1 वर्षाचा किमान अनुभव तुम्हाला लागेल. ठीक आहे. जे काही जड वाहन आहे, जड मालवाहतूक वाहन आहेत, जड प्रवासी वाहन आहेत याचा तुम्हाला 1 वर्षाचा किमान अनुभव पाहिजे. अनुभवाच्या प्रयोजनार्थ परीक्षणार्थी किंवा अप्रेंटिसशिप म्हणून वरील ठिकाणी घेतलेला अनुभव गृहीत धरला जाऊ शकेल. जर तुम्ही अप्रेंटिसशिप वगैरे केली असेल तर अर्थात ती पण गृहीत धरली जाऊ शकणार आहे. मुख्य परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकावर नमूद केल्याप्रमाणे किमान 1 वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून अनुभव नसेल तर त्यांनी नियुक्तीनंतर परिवीक्षिकाधीन कालावधीमध्ये शासनाच्या विभागात अथवा अंगीकृत व्यवसायामध्ये अथवा शासन वेळोवेळी निर्देशित करेल अशा संस्थांमध्ये किमान 1 वर्षाचा अनुभव घेणे बंधनकारक राहील. म्हणजेच तुम्हाला प्रीचा फॉर्म भरताना हा अनुभव असणं गरजेचं नाहीये. कधी लागणार आहे? मेन्स साठी. आणि मेन्स साठी पण जर असं झालं की तुमच्याकडे अनुभव नाहीये तरीही तुम्ही मेन्स क्लिअर केली आहे तर नियुक्तीचा जो पिरियड असतो त्याला आपण ट्रेनिंग पिरियड नियुक्तीनंतरचा त्यामध्ये तुम्हाला आणखी एक संधी मिळणार आहे की तुम्ही शासनाचे जे संस्था आहेत तर त्यामध्ये अर्थातच तुम्ही हा जो अनुभव आहे हा अनुभव कंप्लीट करू शकता. ठीक आहे. तर अर्थातच हा प्री साठी म्हणजे पूर्व परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी हा अनुभव अगदी बंधनकारक आहे असं नाही. ठीक आहे. तर पुढे पहा, लायसन्स देखील गरजेचं आहे. मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत वैध असणारी गिअर्स असलेली मोटरसायकल, हलके मोटर वाहन किंवा परिवहन वाहन या संवर्गासाठी सक्षम प्राधिकरणाने दिलेली वैध लायसन हे आपल्याला गरजेचं आहे. पण कधीपर्यंत? मुख्य परीक्षेपर्यंत दिलेला आहे. म्हणजे तुम्ही मुख्य परीक्षेची जी दिनांक राहणार आहे, मुख्य परीक्षेचा जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार त्यावेळेला हे सगळे लागणार आहे लायसन वगैरे. त्यावेळेला हे सगळे लायसन्स जे आहेत ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता यासाठी तुम्हाला शारीरिक चाचणी ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा आहे. मग शारीरिक अहर्ता काय आहे? तर पुरुषांची उंची 163 सेंटीमीटर असायला पाहिजेत आणि छाती 79 सेंटीमीटर आणि किमान 5 सेंटीमीटर असायला पाहिजेत. आणि महिलांसाठी 155 सेंटीमीटर उंची असायला पाहिजे आणि 45 किलोग्रॅम त्यामध्ये वजन असणं गरजेचं आहे. ठीक आहे. अर्थातच रंगांध नसावा म्हणजे त्याला कलर ब्लाइंडनेस नसावं. दुसरं
त्याची दृष्टी चष्म्यासह किंवा चष्म्या विना चांगली असायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे त्याला लो व्हिजन वगैरे असा कुठला तरी प्रॉब्लेम नसावा. ठीक आहे. नंतर यामध्ये आपल्याला दिलाय आता टायपिंग. तर टायपिंग अर्थातच कोणत्या पदांसाठी आहे? फक्त कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक या दोनच पदांसाठी टायपिंग आहे. मग कुठली कुठली टायपिंग आहे बघा. जर कर सहाय्यकचे पद भरायचं आहे तर त्यासाठी लागणार आहे इंग्लिश 40 प्लस आहे, प्लस आणि इंग्लिश 40 आणि मराठी 30. कशासाठी लागणार आहे? कर सहाय्यक. ठीक आहे. आणि लिपिक टंकलेखक साठी काय लागणार आहे? एकतर मराठी 30 किंवा इंग्लिश 40. मराठी 30 किंवा इंग्लिश 40. इथे किंवा आहे. लिपिक टंकलेखक या पदासाठी किंवा आहे आणि कर सहाय्यक या पदासाठी दोन्हीही गरजेचे आहेत. ओके, तर हा एक महत्वाचा बदल यामध्ये आपल्याला दिसतोय. ठीक आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे असे प्रश्न आहे की मॅम मग माझं इंजिनिअरिंग पण नाहीये, मग माझ्याकडे विज्ञान या क्षेत्राची डिग्री पण नाहीये आणि मग माझ्याकडं टायपिंग सर्टिफिकेटही नाहीये. मग या सगळ्या विद्यार्थ्यांना कोणतं चालणार आहे? तर तांत्रिक सहाय्यक हे पद चालणार आहे. ओके, तर त्या पदासाठी एनी ग्रॅज्युएट असं त्यामध्ये पात्रता दिलेली आहे. ज्यांचं ग्रॅज्युएशन सायन्स मध्ये आहे त्यांना उद्योग निरीक्षक आणि तांत्रिक सहाय्यक दोन्ही चालणार आहे. ज्यांची टायपिंग आहे त्यांच्यासाठी ही दोन्ही पदं पण आहेत. ठीक आहे. अर्थातच पदांनुसार तुम्ही ठरवायचं आहे. तर परीक्षेचे टप्पे कसे असणार आहेत पहा. पूर्व परीक्षा सगळ्याच पदांसाठी एकत्रित आहे. पूर्व परीक्षा सगळ्याच पदांसाठी एकत्रित आहे आणि मुख्य परीक्षा जी आहे ही उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक या सगळ्या पदांसाठी मुख्य परीक्षा एकच आहे. मुख्य परीक्षा फक्त मोटर वाहक निरीक्षकाचीच वेगळी होणार आहे. मुख्य परीक्षा कशाची होईल? फक्त याचीच मेन्स वेगळी होईल. बाकी सगळ्यांची मेन्स ही सेमच आहे. ओके. संयुक्त पूर्व परीक्षा ही 100 मार्कांची असणार आहे आणि मुख्य परीक्षा ही 400 मार्कांची. ठीक आहे. पूर्व परीक्षा 100 आणि मुख्य परीक्षा 400 मार्कांची होणार आहे. हे फार महत्वाचं आहे की यामध्ये नॉर्मलायझेशन सीबीटी बेस्ड टेस्ट असणार आहे आणि एकापेक्षा जास्त आपण असं म्हणू शकतो की त्या ग्रुप्समध्ये ही परीक्षा पार पडणार आहे आणि सर्व सत्रांमध्ये ही परीक्षा पार पडणार आहे आणि त्यावेळेला नॉर्मलायझेशन करण्यात येणार आहे. काय होणार आहे? याचं नॉर्मलायझेशन होणार आहे कारण अनेक सत्रांमध्ये ही परीक्षा पार पडेल आणि त्यावेळेला नॉर्मलायझेशन होणार आहे. सदर नॉर्मलायझेशन सर्व उमेदवारांना बंधनकारकच आहे आणि प्रस्तुत पूर्व परीक्षेची सर्व सत्रातील परीक्षा पूर्ण झाल्यानंतर आन्सर की देखील प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच रिस्पॉन्स शीट देखील भेटणार आहे. परीक्षा झाल्यानंतर आन्सर की आणि रिस्पॉन्स शीट आपल्याला आपल्या प्रोफाईलला अवेलेबल होणार आहे. ओके. आता फीज किती असणार आहे? तर अर्थातच फीजचं स्ट्रक्चर कोणताही बदल झालेला नाहीये. तर अर्थातच जे अमागास आहेत त्यांना पूर्व परीक्षेची 394 आणि मागासवर्गीयांना 294 आणि मुख्य परीक्षेला अमागाससाठी 544 तर मागासवर्गीयांसाठी 344 हीच फीज आहे. बरोबर. तर परीक्षेच्या फीज मध्ये तर कोणताच बदल झालेला नाहीये. आता ज्या विद्यार्थ्यांनी कधीच ऑनलाईनची परीक्षा दिलेली नाहीये, प्रॉपर एमपीएससी करणारे विद्यार्थी आहेत, तर त्यांच्यासाठी देखील एक छान पद्धत, एक छान उपक्रम इथे राबवला एमपीएससीनी. ते म्हणजेच सर्व उमेदवारांना आपली जी एमपीएससीची ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ऑफिशियल वेबसाईटला एक मॉक टेस्ट भेटणार आहे. ओके. एक मॉक टेस्ट भेटणार आहे जेणेकरून तुम्ही ती मॉक टेस्ट जर सोडवली तर तुम्हाला ऑनलाईन परीक्षा सोडवण्याचा अनुभव तिथे पाहायला मिळणार आहे. तर अर्थातच ही खूप छान फॅसिलिटी एमपीएससीनी आपल्याला अवेलेबल करून दिली आहे. कारण बरेचसे विद्यार्थी आपले असे आहेत की ज्यांनी फक्त आणि फक्त एमपीएससीची परीक्षा दिली म्हणजे ऑफलाईन परीक्षा दिली, कधीच ऑनलाईन ट्राय केलेलं नाहीये. तर त्यांच्यासाठी ही खूप छान एक मेथड, ही खूप छान एक फॅसिलिटी एमपीएससीने दिली आहे. ओके. या संदर्भात तुम्हाला कुठलेही प्रश्न असतील किंवा कुठल्याही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर नक्कीच चॅट बॉक्स मध्ये सांगा आणि अर्थातच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.